नांदेडच्या तथागत नगर मालेगाव रोड परिसरातील मलगंध कुटी विहाराचे श्रद्धेय भिक्खू विनय बोधीप्रिय यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तारीकरण करण्यात आले असून या विहारात बुद्धमूर्ती स्थापना, चैत्याचे अनावरण व भीमजयंती उत्सव समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। 27 एप्रिल रोजी महापरित्राण पाठ, 28 रोजी बुद्धमूर्ती स्थापना, 29 रोजी व्याख्यान तर 30 एप्रिल रोजी सकाळी 6 वाजता लेझिम पथकासह महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य समारोपीय सार्वजनिक मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती पूज्य भिक्खू विनय बोधीप्रिय यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर सांगितले। तथागत नगर येथील मुलगंध कुटी बुद्ध विहार, मालेगाव रोड, नांदेड। मुलगंध कुटी बुद्ध विहाराचं विस्तारीकरण करण्यात आलेलं आहे। वरच्या मजल्यावर एक चैत्य निर्माण केलेला आहे, जो बौद्ध संस्कृतीचं एक प्रमुख प्रतीक मानलं जातं। त्यामध्ये धातुअवशेष ठेवले जातात, धातुअवशेषाचं प्रतीक असतं। चैत्याची निर्मिती करण्यात आलेली आहे। वरच्या मजल्यावर त्यावर एक श्रीलंकेतून आणलेला सुवर्णजडित कळस त्यावर ठेवण्यात आलेला आहे। थायलंडवरून एक 8 फूट उंच असलेली बुद्ध मूर्ती आणण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाची सुरुवात आजपासून होते आहे, भीम जयंतीच्या पर्वावर। आज दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी आता रात्री ठीक 8 वाजता सदापूजनीय श्रद्धेय भिक्खू संघाच्या वतीने तथागतांच्या सुमुखातून आलेल्या पाली वचनाचा अर्थात सुत्त वचनाचा मंगलपाठ, ज्याला परितदेशना किंवा महापरित्राण पाठ असं म्हटलं जातं, उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत देशाविदेशातील भिक्खूंच्या भिक्खुनींच्या सानिध्यात त्यांच्या वतीने हजारोच्या संख्येने उपासक आणि उपासिका त्यामध्ये उपस्थित होणार आहेत, सहभागी होणार आहेत। महापरित्राण पाठ संपल्यानंतर उद्या दुपारी ठीक 12 वाजता श्रद्धेय भिक्खू संघाच्या वतीने चैत्य सभागृहामध्ये थायलंडवरून आणलेल्या 8 फूट उंचीच्या बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे। दुपारी 1 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत 3 ते 4 वाजेपर्यंत भिक्खू संघाच्या वतीने धम्मदेशना देण्यात येणार आहे। 4 वाजल्यापासून सायंकाळी 8 वाजेपर्यंत येणाऱ्या उपासकांची भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि रात्री ठीक 8 वाजता एक पात्री प्रयोग रमाईच्या जीवनावरती सादर केला जाणार आहे। दिनांक 29 एप्रिल रोजी गेल्या 3 वर्षांपासून हे 4थं वर्ष आहे, भीम जयंतीच्या निमित्ताने व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येतं। त्या व्याख्यानमालेत यावर्षी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे जे संस्थापक आहेत, ते प्रमुख आहेत आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संवर्धन मंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन आणि भाषण जिथे प्रकाशित होतात त्याचे सदस्य असलेले प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आगलावे हे येणार आहेत। त्याचबरोबर लातूर येथील फुले शाहू आंबेडकरी चळवळीचे गाढे अभ्यासक, अत्यंत उत्कृष्ट वक्ता अशोक नारनवरे हे सुद्धा येणार आहे। दिनांक 30 एप्रिल रोजी दरवर्षी आपण नांदेड शहरामध्ये सार्वजनिक समारोपीय उत्सव साजरा करीत असतो। या समारोपीय 14 एप्रिल पासून सुरू झालेली जयंती ही 30 एप्रिल पर्यंत चालत असते। 30 एप्रिल रोजी आपण समारोप करत असतो। त्या समारोपाच्या अनुषंगाने सकाळी ठीक 6 वाजता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून लेझिम पथक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राची शोभायात्रा आपण नेत असतो। त्यामध्ये हजारोच्या संख्येने पांढऱ्या शुभ्र वस्त्रात उपासक आणि उपासिका सहभागी होत असतात। कुठल्याही प्रकारच्या घोषणा गर्जना किंवा कोणत्याही प्रकारचे वाद्य नसताना केवळ बाबासाहेब आंबेडकरांची गाणी वाजवली जातात। लेझिम पथक असतं आणि त्यामध्ये हजारोच्या संख्येने उपासक आणि उपासिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असलेले जे कोट आहेत ते हातामध्ये फलक घेऊन महात्मा फुल्यांच्या पुतळ्यापासून बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत सकाळी आपण जात असतो, सकाळी ठीक 6 ते 8 वाजेपर्यंत। 30 तारखेला सायंकाळच्या वेळेला जयंतीचा समारोपीय कार्यक्रम होत असतो। हे 4थं वर्ष आहे आणि यावर्षी औरंगाबाद येथील संभाजीनगर येथील कुणाल वराळे यांचा युगपुरुष या नावाखाली बुद्धभीम गीत गायनाचा प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। मुलगंध कुटी बुद्ध विहार परिसरातच हे संपूर्ण कार्यक्रम होणार आहेत। तेव्हा नांदेड शहरातील आणि परिसरातील महाराष्ट्रभरातील आपला तमाम श्रद्धायुक्त
उपासक आणि उपासिकांना आवाहन करण्यात येत आहे. मूलगंध कुटी बुद्ध विहार, तथागत नगर, नांदेड येथून या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं. आपल्या श्रद्धेला विकसित होण्याची ही एक अत्यंत चांगली संधी आहे आणि एक ऐतिहासिक घटना असणार आहे, कारण महाराष्ट्रभरात आतापर्यंत चैत्य कुठेही निर्माण केला गेलेला नाही, जो श्रीलंकन संस्कृतीमध्ये पावला पावलावर पाहावयास मिळतो. त्या चैत्याच्या सभागृहामध्ये बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना दिनांक 27 रोजी सायंकाळी ठीक 8 वाजता महापरित्राण पाठ, 28 एप्रिल रोजी दुपारी ठीक 12 वाजता बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना, 29 एप्रिल रोजी सायंकाळी ठीक 7 वाजता व्याख्यानमाला आणि 30 एप्रिल रोजी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत मिरवणूक आणि रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत कुणाल वराळे यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपणा सर्वांच्या उपस्थितीची अपेक्षा बाळगतो. सर्वांच्या प्रति मंगल कामना करतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे जय मंगल.